1973चं वर्ष होतं. एक साधेसे बस कंडक्टर ज्यांच्यावर होता फक्त 5 पैशांचा आरोप. दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये काम करणारे रणवीर सिंग यादव यांच्यावर आरोप झाला की 15 पैशांच्या तिकिटाऐवजी त्यांनी 10 पैशांचं तिकीट दिलं आणि 5 पैसे स्वतःकडे ठेवले. फक्त 5 पैसे. पण या छोट्याशा आरोपानं त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. चौकशी झाली. 1976मध्ये त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. पण रणवीर यादव हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी न्यायासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. केस चालत राहिली. वर्षामागून वर्ष जात राहिली आणि अखेर 1990मध्ये लेबर कोर्टानं स्पष्ट केलं की ते निर्दोष आहेत. इथेच सगळं थांबायला हवं होतं खरं तर, पण नाही. DTCनं निर्णयाला दिल्ली हायकोर्टमध्ये आव्हान दिलं आणि पुन्हा सुरू झाली कोर्ट कचेऱ्यांची लांबच लांब लढाई. शेवटी तब्बल 40 वर्षांनंतर 2016मध्ये कोर्टानं रणवीर यादव यांच्या बाजूनं निकाल दिला. त्यांना 30,000 रुपये ग्रॅच्युइटी आणि इतर मिळून काही लाखांची रक्कम देण्याचा आदेश झाला. पण माहिती आहे, ज्या 5 पैशांसाठी लढाई सुरू झाली होती ना, ते नाणंच 1994मध्ये बंद झालं होतं. म्हणजे ही लढाई पैशांसाठी नव्हती, ही स्वाभिमानासाठी होती. आणि ही गोष्ट सांगते की सत्य उशिरा का होईना जिंकतंच, पण कधी कधी त्या विजयाची किंमत खूप मोठी असते, नाही? तुम्हाला काय वाटतं? सिस्टीम विरुद्ध अशी लढाई लढणं वर्थ आहे की सोडून द्यायला हवं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.